लोणावळा खंडाळा परिसरात पावसाचा चांगलाच जोर वाढलाय। लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झालाय आणि पावसाची संततधार असल्यानं आता पर्यटक सुद्धा या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या आनंदाला उधाण आलाय। तर खबरदारी बाळगण्याचं आवाहन आता प्रशासनाकडून या पर्यटकांना केलं गेलंय। लोणावळा खंडाळा परिसराचं निसर्ग सौंदर्य आता खुललेलं आहे आणि भुशी धरण ओव्हरफ्लो झालाय आणि तोच आनंद घेण्यासाठी याच धरणावर खरं तर दरवर्षी पर्यटक येत असतात आणि तोच आनंद याही वर्षी हे पर्यटक घेताना बघायला मिळतात। तर पर्यटकांना प्रशासनानं खबरदारी घेण्याचं आवाहन मात्र केलेलं आहे। मोठा पाण्याचा प्रवाह असताना सुद्धा पर्यटक या पाण्यामध्ये सेल्फी आणि फोटो काढताना बघायला मिळतात। अनेक दुर्घटना पर्यटकांच्या जीवावर बेतलेल्या असताना देखील या पर्यटकांना शहाणपण नेमका कधी येणार असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित सुद्धा होतोय आणि याच भुशी धरणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी। बघूया। मागील 24 तासापासून लोणावळा आणि खंडाळा परिसरामध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि आपण जर पाहिलं पर्यटनासाठी मुख्य असलेलं लोणावळ्यातील आणि पर्यटकांचं आकर्षण असणारं भुशी धरण हे आता ओव्हरफ्लो झालेलं आहे। मागील काही दिवसापासून पर्यटक या ठिकाणी येत होते, मात्र सुक्या पायऱ्या पाहून त्या ठिकाणी त्यांचा हिरमोड होत होता। मात्र यंदा आज या ठिकाणी पाण्याचा फ्लो वाढल्याने डॅम पूर्णपणे भरला आहे आणि पाऊस हा जोरदार आल्यामुळे त्या ठिकाणी आता या पायऱ्यांवरनं पाणी वाहताना आपल्याला दिसत आहे। मात्र या ठिकाणी आलेले पर्यटक देखील या पाण्याचा आनंद घेत आहेत। खरं पाहायला गेलं तर काल मावळ तालुक्यामध्ये झालेली घटना पाहता त्या ठिकाणी पर्यटकांनी सुरक्षित राहावं ही बाब आपल्या समोर येत आहे। मात्र पाण्याचा प्रवाह या ठिकाणी वाढलेला असून आणि ज्या वेळेस पाण्याचा प्रवाह वाढतो त्या वेळेस प्रशासन या ठिकाणी पर्यटकांना पाण्यामध्ये न उतरण्याचं आवाहन देखील करत असतं। मात्र आलेले पर्यटक हे पाण्यामध्ये उतरण्याचं या ठिकाणी आपला मोह आवरत नसून त्या ठिकाणी पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद घेत आहेत, पायऱ्यांवरती बसण्याचा आनंद घेत आहेत। पुढारी न्यूजसाठी सागर शिंदे, लोणावळा।